नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय संपत जाधव यांची नातं ही कादंबरी आणि आज भाग 11वा. मामलतदार आणि पाटील मोरं आली. चावडीवरची गॅसबत्ती आली. बघते ती तर रामान सीती बिनसुधी. रामा म्हणून पाटलानं हाक मारली, पण रामानं हुकाच हू केलं नाही. अरे पाळा, डॉक्टरला बोलवा. डॉक्टर आला. 4 मुडदं रामान सीती रक्तानं न्हालेली डॉक्टरनं बघितली आणि बिचारल्यावाने डॉक्टर पळायला लागला. 4 लोकांनी अडवून डॉक्टरला माघारा आणला तर त्यानंच खून केल्यावाने त्यो घाबरलेला. पाटलानं फाडक्यानं त्याच्या मुस्कटात वाजवली तसा त्यो बाणाव आला. रात म्हावरायला लागलेली. वाड्या वस्त्यावरची माणसं जमायला लागलेली. पांगलेली लोक बोळं गडगाडा बघून डोकवत होती. 4 माणसं मेली ही वार्ता वनव्यागत पसरली. जो तो ज्याच्या त्याच्या घरच्यांना बघत होता. कवाच नाही ते घडलेलं बघून जो तो हैराण झालेला. 4 मुडदं, काकड्याच्या आळीचा साधा आणि गुलब्याच्या आळीचा तुका, रामा आणि ग्याना. तोंड बघितली. रामान सीतीची धुगधुगी राहिलेली. पोरं बेधरून वाचा गेल्यावानी गप झालती. पाटील काय करायचं? मामलतदारानं मुडद्याकडं बघत विचारलं. साहेब, मुडदान जखमींना जाऊन द्या तालुक्याला. प्रांतसाहेबांनी खबर द्यायला पाहिजे. पाटील, मी फायरची ऑर्डर दिली खरी, पण मला आता त्याला तोंड द्यावं लागणार आहे. बरं तर बरं, नाही तर नोकरी सोडा, पण हातात हातकड्यासुद्धा. साहेब, तुमच्या केसाला धक्का लागला ना तर माझ्या जीवाला धक्का लागला म्हणून समजा. माझ्याकडे हे बंदुकीचं लायसन. म्या माझ्या हातानं मुडदं पाडलं असं सांगेन. तुम्ही काय घाबरताय? मी आहे ना. हे चला, जीप पुढे घ्या. उचला, मुडदे गाडीत टाका. पोलिसांनी मुडद्यांना हात लावला आणि काकड्याच्या सादाची आय बाप हमरत आले. त्यांच्या मागं गुलब्याच्या आळीचा पुन्हा गोंगाट आणि कालवा वाढला. ठो ठो पुन्हा हवेत बार उडाला तशी रडणाऱ्यांची बोबडी वळली. हे बघा, कोणी गोंधळ करण्याचा प्रयत्न केल्यास काय होईल ते सांगता येणार नाही. हवेत गोळ्या उडवत मामलतदार गरजला. मामलेदारानं प्रांताला वायरलेसवर घडलेला वृत्तांत पाठवला आणि तासाभरात भोंगा वाजवत गाड्या गावात शिरल्या. जातीनं प्रांत गावात आलं. जमावबंदी जारी करून टाकली त्यांनी. 4 मुडदं रामाला आणि सीतीला घेऊन गाडी तालुक्याला गेली. मिळल त्या गाडीनं मेलेल्याचं नातेवाईक तालुक्याला पळायला लागलं. पोलीस गावात शिरलं. गावातलं घर आणि घर, वस्तीन वस्ती पिंजून टाकली. गुलब्या घावतच नव्हता. वडं वागळाटं वाड्या वस्त्यावर गाड्या पळायला लागल्या. उगवतीला तांबूस पडायला लागलं आणि सावरदाऱ्याच्या बाजूला पळताना गुलब्याला कोणीतरी बघितला आणि पोलिसांनी त्याला मुसक्या बांधून आणला. त्याला बघितला आणि पाटलाच्या कपाळावरची सीर टारारली. पाटलानं त्याच्या पॅकेटात लाथ आणली. तो उडला, मुडद्याच्या मध्ये जाऊन पडला. मुडदं बघून लागिरल्यावानी वरडत पळायला लागला. हातातल्या काठीचा भलगाडा पोटरीवर दिला तसा भावरेवानी फिरत तो जमिनीवर आपटला. अरे तू माणूस नवस, तू हैवानीस हैवान. तू जीव घेतला या 4 पोरावांचा. तू चिथावणी दिली होतीस. गाला कॉलदांडा ठोका बेड्या. कान पिरगळत पोलिसांना खुना करत पाटील वराडला. ए तुका, ग्याना, आबू, सुबाना, चला मोरे. पाटलानं हळी दिली तशी सारी माघारी पळायला लागली. अरे पळताय कशा पाय? कोणी फाशी देणार नाही या मोरं. साहेब, हे पंच आहेत, करा पंचनामा. पाटील पंचांना घेऊन जळीता भोवती फिरायला लागला. जनावरांच्या जळमाटलेल्या किरमाट वासानं समधी हैराण झाली होती. आगीच्या धगीनं सारं गरमासलेलं. पंचातला ज्यांना जे जे ठावं होतं ते सांगायला लागले. वैरणीची गंज, छकडा, गोठा, घर, सारा संसार जित्राब आगीनं गिळालेली. घरादारावरनं नांगर फिरवलेला. कवा नाही ते इपरीत हात्याला आलेलं. करत्या सवरत्या पोरांचं मुडदं. ही अवय पुण्या मुंबईला गेलेल्या रोजगारांच्या कानावर गेली. जो तो गावाकडं पडायला लागला. गावागावचं सोयरं धायरं रातीचा दिस करून जमलेलं. सारी हळहळत होती. धाय मोकळून रडत होती. मामलतदारसुद्धा गुंगल्यावानी झालेला. रीतसर पंचांच्या साक्षी नोंदल्या. पंचनाम्याचं काम सरलं. गावाला अन्न गोवाड लागाना. सारी गुलब्याच्या नावानं बोटं मोडत होती. इरसलीची माणसं
पुन्हांदा दानादानी करायची तर कोणी नामी संधी आली आहे म्हणून मांगा महाराच्या 12 बलुत्यांच्या घराच्या पाक राख रांगोळी करायचा विचार करत होतं. पर 4 पडलेलं मुडदं ध्यानामोरं आलं का कुचमत होती आणि बायकोचं कुकू पुसायला कोणी तयार नव्हती. जित्राब दावणीला तशीच. देवांना देवळात कोंडल्यावानी देवळाची दारं बंद, दुकान बंद, सारं सारं थंडगार. बायका सुधीक एकमेकीशी बोलताना 10 वागताना मागं मोरं बघत होत्या. गावभर फिरणाऱ्या पोलिसांनी बघून ज्यो त्यो टरकत होता. रामाच्या मैत्रांनी त्याच्या इव्हायाला बोलवून घेतलं. पोरं बाळं दादबानं मागवाड्यात नेलेली. पोरं आय बा म्हणून येडी झालेली. घडोघटका घराकडं पळत होती. रामा सीता दिसली नाही का सारीकडं वाव धळत होती. त्यांची तोंड बघितली की माणसांचं डोळं वलवत होतं. काळीच तिळ तिळ तुटत होतं. दवा दारू करून राम सीता गावात आले. रामाचं डोसकं 3 जागे फुटलेलं, कंबारडं जायबंदी. सीती तर पाक कामातनं गेल्यावानी झालेली. देवा काय केलंस र? कांच्या जन्माचं पाप फेडून घेतलं. कारभारी कसं झालं होय? सीते, राम एवढंच बोलला आणि त्याचे दात खेळीच बसली. सीतीने बघितलं आणि ती ऊर बडवून रडायला लागली. गाव जांभल्याला. कोणीतरी रामाची आखळं दाबली तशी दात खेळूच कटली. दोघं त्या राखाच्या ढिगाऱ्याकडं बघत राहिले. सारी समजावत होती पण त्यांच्या डोळ्याचं पाणी काही तुटत नव्हतं. पाटलानं हातराया पांघरायला धडूतं दिली आणि रामाला चावडीत ठेवलं. आयाबाया भाकरीला कोरड्याला आणत होत्या. ते पोरांना देत होती पण दोघं तोंडाला पाणी लावत नव्हती. रामा तर येडा झाल्यागत घराभोवती फिरत होता. पाटलानं गावभर फिरून रामाच्या संसाराला लागणारी 4 भांडी, धान्य, कापडं गोळा केली. 4 पोरासनी हाताला घेतलं, जळीत साफसूफ करून घेतलं, माळवदाचं घर उभं केलं. ज्याच्या घरची 4 पोरं मेली त्यांचं सांत्वन केलं. तालुक्याला गेलेला मास्तर मामलदाराच्या मदतीचा हुकूम घेऊन आला. मर्तिकांना प्रत्येकाला 10,000, रामाला घर बांधाय 2,000, पांघरुणापासनं भांड्या कुंड्या पावतर, कोंबड्या कुकड्यापासनं जनावरा पावतर, छकडा, बैल, चांगल्या जातीच्या 2 म्हशी, गाय रामाच्या दारात आली. रामा लेकरांच्या गळ्यात पडल्यावानी त्या जित्राबांच्या गळ्यात पडून रडायला लागला. 4 दिवस पोलीस पार्टी राहिली आणि मग निघून गेली. दिस जात होतं. राम आणि सीती त्या धक्क्यातनं बाहेर येत होती. मास्तर आदनंमधनं येत होता, धीर देत होता. पाटील बारीक सारीक गोष्टी ध्यान ठेवून होता. गुलब्या सकाट सारी जामिनावर सुटून आलेली. ते गाव वारजल्यागत घरातनं बाहेर निघत नव्हता. हा म्हणता रामाचा संसार पालवी फुटल्यावानी फुलला ते बघून गुलब्याच्या काळजाला भिरूड लागल्यावानी झाला. त्याच्या मेंदूत किडं पडल्यावानी तो चरफडायला लागला. कडूसं पडलं का चोरट्यावानी घरोघर फिरत होता. आता मात्र पाटलाच्याच मागं लागायचं त्याच्या डोसक्यात यायला लागलं. मामलदार गावात आला होता. शिवाराची पाहणी झाली, मोजमाप झाली, नदीचा इलाका बघून झाला. गावात धांदल उडाली. गावाला लिफ्ट बसणार आणि त्याच्या उद्घाटनाला नामदार मंत्री येणार. पाटलानं ग्रामसभा ठरवली. 4 ग्रामस्थांना घेऊन घर न घर, वाड्या वस्त्या पिंजून काढल्या. पहिला गुलब्याच्या दारात पाटील आला. गुलब्या पाटलाला बघून, मांजराला बघून उंदरानं बिळात पळाव तसा हात पळाला. गुलबा ये बाहेरी. वस्त्रीला टेकत पाटील बोलला. अरे लेका, असं घरात पळून जमणार आहे का? ये बाहेरी. पर घरातलं कुत्रं सुधीक बाहेर आलं नाही. गुलबा नसल यायचं तर आम्ही निघतो. काय काम आहे त्याच्याकडं? गुलब्याच्या आईनं आतनंच रागानं विचारलं. काम आहे म्हणून तर आलोय ना. भांडणाचं काळत वाणं नका. आमचं हे गावच नाही असं समजा. ती फनकऱ्यानं बोलत होती. पाटील शांतपणे ऐकत होता. बबय, तुमच्या डोसक्यातलं अजून गेलेलं नाही. याला म्हणतात चोराच्या उलट्या बॉम्बा. भांडणात आणण्याचं काय नाही. 2 खिना बाहेर या म्हणजे आमासने निघाय. दोघं बाहेर आली. गुलब्या आईच्या मागं उभा राहिलेला. गुलबा, मोर्चा आईद्वारे आपल्या गावात मंत्री येणार आहेत. त्यांचं स्वागत 101 बैलाच्या गाडीनं जंगे करायचे. जे झालं ते डोसक्यातनं काढून टाक. आणि चल, एकमेकांच्या हातात हात देऊ आणि पुन्हा कामाला लागू. पाटील, मी आळीचा विचार घेतो मग सांगतो. अरे आळीचा म्हणते. गुलबाचा विचार घे. आळीचा कसला घेताय?
आळीची समधी तयार आहेत. पुण्यांदा असं म्हणायचं नाही का पाटलंच आमासने विचारलं नाही. आता हे काम आहे ना, कोणी आलं नाही तरी थांबणार नाही. चल निघतो आम्ही. पाटील निघून गेलं आणि गुलब्याच्या मस्तकात आग शिरलेवानी झाली. माझ्या आळीला येऊन जातो वय. लेका खऱ्या बापाची अवलाद असेल ना तर नाही तुझा मुडदा पाडला तर बोल. गुलब्या तरकटल्यावानी झालेला. अरे पोरा, पाटलाची काय चूक आहे? माणसं कशी आहेत बघितली ना. त्यांच्या म्हणण्यावर म्या तुरुंग भोगला, मला सोडून पाटलाकडे गेली समधी. गुलब्या चांगला चरफडला. अरे पोरा, कोणी कुणाचं नसतंय. पाठचा भाव वैरी असतो. तू शहाणा असशील तर पोटातलं वैर तोंडावर आणू न ग. रातच्याला पाटलाच्या वाड्यावर जाऊन ये. जे मिळतंय ते पदरात पाडून घे. मग बघू कुणाचं काय करायचंय ते. पाटलाच्या भाऊबांच्या नावानं बोटं मोडत बबाई आत निघून गेली आणि आईचं म्हणणं गुलब्याला पटलं. जलदाईनं पायात वाना घालून वाघजवाडीच्या वाटेला लागलेल्या पाटलाला गाठलाच त्याने. मंत्र्याच्या स्वागताची तयारी चालू झाली. गावचं रस्तन रस्तं साफसूफ झालं. गावभर कमानी, दाद्या मांगाच्या सनाई सुराचा ताफा, ढोल लेझिम, मंत्र्याला वावळ्या 5 देखण्या सुवासिनी, साळच्या पोरांचं स्वागत गीत. चोख्या मारतं कोशाला कांजी पाजून चोच काढून गळ्यात शिंगाडा अडकून गावभर फिरायला लागला. नथा वाडाऱ्याचा उखळी भार, शिरवळच्या गपूरबाईचा लाईस्पीकर, तालुक्याचा मांडववाला, 101 खिलाऱ्या बैलांच्या सजवलेल्या गाड्या, मावळ्यांचा पोशाख घालून घोड्यावर मान ठोकणारं मावळं, त्याकरता धनगरांची उमदी घोडी. समजा गाव कामाला झोपलं. पाटलाचा सबूत कोणी खाली पडू देत नव्हतं. पाटील घरचं कार्य असल्यावानी रातून ध्या तहान भूक हरपल्यावानी पळत होता. गुजराच्या घरापासनं सडकपाव तर मांडव उभा राहिला. भलं मोठं स्टेज बांधलं. गपूरनं लाईस्पीकर जोडला. मांडवाच्या खांबागणीस ट्यूब बांधली. जागोजागी भोंगा अडकवलं. मांडवात वाड्या वस्त्यावरची समधी जमलेली. पाटील, लाईस्पीकर लागा नाही का क्या? गर्दीतनं जवळ येत गपूरनं विचारलं. पहिला याका जेवला का नाही तू? हाजी खाना खाया, गाणं लगाव क्या? अरे काय गाणं लावतोय? पहिलं दिवं लाव, म्हणजे उजेड तरी पडन. पाटलानं त्याच्या इरसाल हिंदीत सांगितलं आणि गपूर इंजनाजवळ गेला. इंजन सुरू केलं तसं जागोजागी लावलेलं दिवं खडा खडा लागलं. गाव उजळलं. नामा, ए नामा. मांडवात मोकार हिंडणाऱ्या गाड्याला पाटलानं हाळी दिली तसं गडबडीनं नामा हात जोडून पाटलाच्या हुकमाची वाट बघायला लागला. नामदेवराव, अहो पाहुणेसनी नुसतं उभं काय राहिलं आहे? चहा पाण्याची व्यवस्था करा. पाटलानं हुकूम केला तसा नामा ढेंगा टाकत अंधारातनं पाटलाच्या वाड्यावर जाऊन आला. त्यानं थोरलं भगुलं, कळशीभर निरसं दूध, 4-6 शेराचा गोळाचा खडा, चहापत्ती, बादली आणि 10 पितळाच्या थाटल्या आणल्या. 4 पोरावांनी 4 धोंडा आणून चूल बनवली. काकड्याच्या कोपनाच्या कवळाभर काट्या आणल्या. झाड ढाणांला चहाच्या पितळ्या भरल्या. हुरक्या मारत चहा पेता पेता तांबडं फुटून कोंबडं आडायला लागलं. आणि मग जो त्यो आंघोळी पांगोळीला घरोघरी पळायला लागला. गफूरचा लाईस्पीकर तुकारामाचा अभंग म्हणायला लागला. सवासिनी दारोदार सडा टाकायला लागल्या. भैरोबाच्या देवळातली घंटा वाजली आणि समधी हात जोडून भैरोबाचं चांग भलं म्हणत कामाला लागली. आया बाया हातातली कामं उरकायला लागल्या. सीतीनं रामाला उठवला. कडाडा जांभळ्या देत उठून खोंडाला घेऊन तो वाड्याला निघाला. त्याच्या संगड मोत्या मोरं पाळाला. रामानं जाता जाता काकड्याच्या कोपणावरचा वाळलेल्या दोडका हिसाकला. रस्ताना जाताना खोंड मस्तावलेलं. नवतीच्या मस्तीनं ते फुरफुरत होतं, पण रामा एका हिसक्यात त्याला जाग्यावर गरकी देत होता. रामानं खोंडाला निरगुडाच्या बॅटाला बांधलं तसं खोंड निरगुडीचं बॅट शिंगानं उकरून धुळवड खेळायला लागलं. पावळे म्हणून रामानं तराटणी दिली तसं खोंड जाग्यावर उभं राहिलं. त्याने पावळ्याच्या पाठीवर थाप मारली तसं खोंड नाचायला लागलं. अजय अजय असं म्हणत रामानं कानावर उलटा हात आणला. शिंग इळ्यानं घोळायला लागला. काडाक बॉड्याचं खोंड रामाला शिंगासनी हात लावू देईना. नग म्हणल्यावानी शिंग हलवत पुण्यांदा नाचायला लागलं. काय चाललंय रामदा? वाघजवाडीच्या रस्त्याने येणाऱ्या रानबा मांगानं विचारलं. अरे हे खोंड नाचायला लागलंय. म्हणलं साऱ्याच्या मोरं धारायचं तर साजवावं, पण ह्या बारगळीच्याला काय? बोलता बोलता त्याला दादाबा मांग येताना दिसला. रानबा, जरासं दोघं बी खाली या की.
असं म्हणत रामानं खोंडाची यसन आवळली. तसं हातभर जीभ बाहेर काढून खोंड द्वान पाया उभं. बागा कसं नाचते घोड्याची आवलाद असल्यागत. रानबान दादबा खाली आले. रामदा, खोंडाचा कासरा सोड, निस्त यसनीला धर. रामानं खोंडाचा कासरा सोडला. दादबानं कासऱ्याच्या कोलदांड्याचा तिढा टाकून खोंडाला सपक्यात आडवा केला. त्याला हलता खिलताची येणार. रामानं खसा खसा शिंग ओळली. खोंडाला कोलदांड्यातनं सोडला तसं ते देवऋषावाने अंग झाडायला लागलं. रामानं खोंडाला ढवात घेतला. खरा खरा दोडक्यानं घासून धुतला. पुण्यांदा निरगुडीला बांधून टाकला. रामानं ढवात सुळक्या मारत आंघोळ उरकली आणि खोंडाला घेऊन दादबा रानबा संगट घरी आला. रामानं खोंडाच्या शिंगांना तेल पाजलं. हरणागत दिसायला लागलं. ते बघून गावात वाडाचढ सुरू झाली. पाटील सारीकडं फिरून बघत होता. कार्यकर्ती झुलीत होती. मास्तरनं स्वागतगीत म्हणणाऱ्या पोरासने आणून मांडवत बसविलं. हॅलो हॅलो हॅलो, माईक टेस्टिंग. आदनंमधनं कोणीतरी लाऊडस्पीकर चालू आहे का नाही बघत होतं. मांडव गच माणसांनी भरलेला. बैलांना घेऊन मालक गाडी बरोबर यायला लागली. सारी जय्यत तयारी करून पाहुण्याची वाट बघत गाव थांबलेलं. दिस डोक्यावरनं मावळतीकडं झोकायला लागला. भोंगा वाजवत पोलिसाची गाडी गावात शिरली. 4-2 पोलीस खाली उतरलं आणि पाटलाला काहीतरी सांगायला लागले. हॅलो हॅलो, गावकऱ्यासनी सांगणं खेनभरात मंत्री गावात येतेली. पाटलानं माईकवर सांगितलं तशी सारी ज्याच्या त्याच्या कामाला लागले. बैलांच्या जोड्या लावून शिवळत घातली. पंचारती घेऊन सवासनी व्यसीव थांबल्या. आलं 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 म्हणून समधी कालवा करायला लागली आणि धुराळ उडवत गाड्या आल्या. ढोल तासं कडकडायला लागलं. लेझिमवालं झुलायला लागलं. मंत्री गाडीतनं खाली उतरलं तसे नथ्या वडारनं उखळे बार उडवला. चोक्याचं शिंगाड खेकळायला लागलं. वाजंत्र्यांनी कालवा सुरू केला. लाईस्पीकर मंत्र्याच्या स्वागताकरता बॉम्बलायला लागला. सवासनींनी पुजलं आणि सारी 101 बैलाच्या गाडीत बसून वाजत गाजत मांडवात आली. पाटलानं मंत्र्याला स्टेजवर नेला. ज्याच्या त्याच्या मानाप्रमाणे समधी बसली. ही गर्दी झालेली. मास्तरनं स्वागतगीत उरकलं आणि सभेला सुरुवात झाली. मागचा अनुभव जमाला धरता गर्दीतनं हत्यारी आड हत्यारी पोलीस फिरत होती. मुद्दामच गुलबेला मोर्चा वळीत बसवल्याला. हारा नारळाच्या करंड्या आल्या. फेटं बांधलं गेलं. आगत स्वागत झालं. प्रस्ताविक झालं. पाटलानं मंत्र्याला बोलायचा आग्रह केला. मंत्री बोलायला उभं राहिलं. सभेचे अध्यक्ष, पाटील, ग्रामस्थ, अधिकारी वर्ग आणि माझ्या बंधू भगिनींनो, आज खरं तर तुमच्या आमच्या जीवनातला अत्यानंदाचा दिवस. आपल्या मायबाप सरकारनं ग्रामीण विकासाअंतर्गत शेती, व्यवसाय आणि त्याचे पूरक उद्योग, त्यांचा विकास या योजनात तुम्हा आम्हासाठी राबवायचं ठरवलं. त्यातली एक योजना लिफ्ट इरिगेशन. याचा शुभारंभ करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे. नेरा नदीवर लिफ्ट बांधून आपल्या पंचक्रोशीमध्ये पाणी फिरवायचं आहे. ही योजना प्रथमदर्शी आपल्यासमोर मांडण्यासाठी भोर तालुक्याचे मामलेदार आपल्या गावामध्ये आले असताना एक वाईट घटना घडली. 4 तरुणांचे नाहक बळी गेले. त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात मी आणि माझं सरकार सहभागी आहोत. त्या तरुणांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपल्याला 2 मिनटं उभं राहायची मी विनंती करतो. श्रद्धांजली कार्यक्रम संपला. काकड्याच्या आणि मोऱ्याच्या आळीनं मंत्र्याचा जय जयकार केला. पुन्हा मंत्री बोलायला लागला. तर आपण आता महत्त्वाच्या विषयाकडे वळू. ही योजना सरकारनं मंजूर केली आहे. या विकास योजनेचा लाभ सर्वांना झाला पाहिजे. महात्माजींनी ज्यांना हरिजन म्हणलं आहे त्या हरीच्या जनांना आपल्याला बरोबर घेऊन जाताना आपण महात्माजींच्या विचाराला बरोबर घेऊन जाणार. ज्या चातुर्वर्णाच्या जोकडामध्ये त्यांना अडकून त्यांचं माणूसपण नाकारलं, त्यांना पिढ्यानपिढ्या शिक्षणापासून वंचित ठेवलं, गावगाड्यात असूनही गोठ्यातल्या जनावरासारखं या खोट्या दांभिक संस्कृतीनं त्यांच्या तनामनाव अन्यायाचे कोरडे ओढले. पण आपल्याला त्यांचं माणूसपण, त्यांचे हक्क मिळवून द्यायचेत. मंत्र्याचं हे वाक्य सरलं आणि मंत्र्याच्या जय जयकाराच्या आरोळ्या उठल्या. जागोजागी उभी असलेली 12 बलुती येड्यागत नाचायला लागली. मास्तर आणि पाटील उठून मंत्र्याच्या जय जयकाराच्या घोषणा द्यायला लागले. कौतुक ऐकून मंत्र्याला बी बरं वाटत होतं. तो जास्त ताणात येऊन बोलायला लागला. त्यांचा विकास साधला तर माणसाला केंद्रबिंदू मानून सर्वांगीण विकास साधला जाईल.
जवाहरलाल नेहरू महात्माजी यांचं स्वप्न साकार होईन आणि त्या महात्म्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी मी दुसरी एक योजना घेऊन आलो आहे. ती योजना आहे भूमिहीन मजुरांना हरिजनांना गायरानाची जमीन कसण्यासाठी देऊन लागवडीखाली आणून त्यांना शेतकरी राजा बनवायचा. मंत्र्याच्या ह्या वाक्याने तर 12 बलुती येडी झाली. रामाला तर बसल्या जाग्यावर सापान पडलं. त्याला शेती मिळाली आहे, रातधून खाऊन तो शेती पिकवतोय. त्या भरल्या शिवारात बांधा उभा राहून शेताकडे बघतोय आणि शेती पाटीत भाकरी पाण्याची घागर घेऊन आली. या निस्त्या भावनेनं रामा हर्षवायू झाल्यागत नाचायला लागला. तशी सारी उठून त्याच्याकडं बघायला लागली. मंत्र्यानं साऱ्यांच्या काळजालाच हात घातला होता, पण गुलब्या काळीच कापल्यावाने आजारल्याला. भूमिहीन मजुराची हरिजनांची गिरिजनांची यादी मंत्र्याला दिली. मंत्र्यानं आश्वासनाचा पाऊस पाडला आणि त्यात समधी न्हावून निघाली. शेती सुधारणेबरोबर त्याचे पूरक धंदे, कोंबड्या बकरी जनावरांचं पालनाच्या योजना आणि बराबर 12 बलुत्याच्या पिढीजात व्यवसायाला मोठं कसं करता येईल तसं हरिजनाच्या पोरापोरींनी शिक्षणानं पुढं जावं हे बी त्यांनी सांगितलं. सरकारचं शिक्षण नोकऱ्यातलं आरक्षण सांगितलं. गाडगे बाबा महात्मा फुलेंच्या थोरवीचं महात्म्य गायलं. पाटलानं मास्तरनं मंत्र्यामोरं साऱ्यांची जगण्याची गाराणी मांडली. लिफ्ट इरिगेशनचं उद्घाटन करून मंत्री निघून गेला. 12 बलुती गायरानाची चातकागत वाढ बघायला लागली. मास्तरचं पाटलाचं पाय धरलं. मारामांगांची उपासमार राजज्ञान दारिद्र्य पाटलाला आठावलं आणि त्याचं काळीच तिळ तुटलं. राजमातर मंत्र्यानं जमिनी देऊन खरंच फुले गाडगे बाबा शाहू महाराजाचं स्वप्नच साकार केलं. त्यांच्या जगण्या मारण्याला काहीतरी अर्थ येणार. खरंच ही निरामा आहे. तिच्या पाण्यानं साऱ्यांची लाचारी दारिद्र्य धुवून काढल का? पाटलाचं मन स्वतःला प्रश्न विचारत होतं. दुसऱ्या दिवशी पुन्हा मामलदार प्राण ठेकेदारासंगट आली. शिवाराची पाहणी झाली, मोजणी झाली. रात्रीच सारोळ्याच्या रस्त्याच्या कडेला हापीस बांधलं. 4 जिपा 4-2 मालट्रक येऊन दाखल झालं. सावरदाऱ्याच्या रानात दगडं काढायला सुरुवात झाली. ठेकेदारानं कष्टकरी मजुरं गावातनं गोळा केली. लोक कामावर झुलायला लागली. खोदाई सुरू झाली. दगडाच्या गाड्या पाळायला लागल्या. शिमीट आलं. खडी लोखंडाचे ढीग हापीसच्या दारात पडलं. जोडीला नळ्या बी आल्या. रातून द्या कामाची चिमूट सुरू झाली आणि हां म्हणता वागजवाडीच्या खाली सावरदाऱ्या रस्त्याच्या कडेला ट्याकाडाव भली मोठी टाकी उभी राहिली. माणसं कौतुकानं सारं दिस थांबून बघत होती. गायरानाच्या आल्याआड 4 फरलांग टाकी बांधली. मास्तरनं ते ऐकलं आणि अंगावर ईस पडल्यावानी चक्कर येऊन खुर्चीवरनं खालीच पडलं. शरीराबरोबर मनाची होरपळून लाई झाली. त्याच्या तोंडचं पाणीच पळालं. सारी जमली मास्तरला घेऊन पाटलाकडे गेली. दारात समधी आली. नाना महारानं पाटलाला सांगावा दिला तसं त्याचं तोंड उतरलं. या बसा या असं म्हणत पाटील सामना आला. नाना पळ केल्या का? पाटलीन बाईला चहा करायला सांग. वाटावर शेंगा बसलेला टाका. गोळाचा खडा घे चहा वस्तवर. नानाला सांगून पाटलानं उगाच तोंड फिरवलं. पाटील ही मंडळी मला विचारतायत. अरे ठाव आहे मला, ठाव आहे. मास्तर या पांढऱ्या कापडाच्या ढोंगे बागड्यांनी तर देशाचं वाटोळं चालवलं आहे. मला तर वाटतं ती लाल तोंडाची पांढरी माकडं आपल्यावर राज करीत होती ना तेच बरं होतं. काय सांगायचं तुम्हासनी. त्या दिवशी मंत्र्यानं आश्वासन दिलं तेव्हापासून 4 वाजताला तालुक्याला 2 वाजताला जिल्ह्याला जाऊन प्रांताला भेटलो, पण त्यांनी ठेवलं कानावर हात. त्यालाच बिचारायला माझी कीव आली. त्यांनी मंत्र्याला फोन लावला, पण मंत्र्याच्या PAनं सांगितलं साहेबानं चुकून आंबेडकर जयंतीचं भाषण त्या कार्यक्रमात वाचलं. मास्तर त्या लबाडानं आपल्या साऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली. म्हणा आपल्या देशात लोकशाही आहे, वार लोकशाही. अरे पैसे घेऊन सह्यासोबत करणारी वेश्या यांच्या परीस बरी. ही हैवानं आहेत हैवानं. स्टेजवर गेली की तिच्या उद्धाराच्या वल्गना करतात. ज्या हुतात्म्यांच्या बलिदानानं भारतमाता स्वतंत्र झाली तिचा सुदक हे भडवे स्वार्थाकरता लिलाव मांडतेली. तो निर्लज त्याचा PA दात काढत सांगतोय आंबेडकर जयंतीचं भाषण चुकून वाचलं. आंबेडकर जयंतीला जातेली आणि घरी येऊन आंघोळ पांघोळ करून सुचिरभूत वातेली. हा ह्यांचा साम्यवाद आहे. बोलस्तवर नानानं गोळाचा खडा आणि शेंगा ठेवल्या. शेंगा खास्तवर नानानं तवलीत घट गंधागत गोळाचा चहा आणि 4 पितळ्या आणल्या.
चहा दिला पर तोंड कडू पडल्यावानी कोणाची चहा प्यायची मनशा होईना. पाटलानं साऱ्यांच्याकडनं नजर फिरवली. त्याच्या काळजात कसनुसं झालं. त्याचा ऊर भरून आला. त्याच्या तोंडातनं सबूत फुटाना. मन रडकुंडीला आल्यावानी झालं. मंत्री या गरीबड्यांच्या भावनेशी खेळून गेला. पाटलाचं मन सैरा वैरा धावायला लागलं. इंग्रजांना टिपून मारणारा नाना पाटील त्याला आठवला. त्याच्या अंगाचा तिळपापड झाला. वसरीला खोटीला अडकवलेल्या बंदुकीकडे त्याचं ध्यान गेलं आणि त्याच वक्ताला सिरपा चांबार उठून उभा राहिला. तो उठला, मग समधीच उठली. निघतो आम्ही, मास्तरनं म्हणताच पाटील मोकळ्या झालावानी भानावर आला. चहा अर्धाच सोडून समधी निघाली. नानानं चहाची भांडी खंगळली, कोपऱ्यात उपडी ठेवली. राहिलेला चहा मसऱ्याच्या आंबवानात वतून तो कामाला लागला. सारी दरवाजा पावतर आली. पाटील मागं मागं येत होता. अरे थांबा की रले अकरानू. मास्तर म्या काय म्हणतो, माझ्या मालकीची 1 एकर जमीन. कोड्यात बोलल्यावानी पाटील अर्धवट बोलला. काय म्हणताय? मास्तरनं विचारलं तसा पाटील उगाचं डोसकं खाजवायला लागला. पण 1 एकरानं ना वटाला ना पोटाला. असं करतो, म्या तुमच्याकडे येतो, बोलूया आपण. रामराम करत समधी निघाली. माघारा फिरून पाटलानं खुटीवरची बंदूक काढली. अंगणातल्या लिंबाच्या झाडाखाली आला. बंदूक सरळ होऊन सारीकडे फिरायला लागली. पाटलाच्या मस्तकाचा इंगूळ झालेला त्याचं ध्यान लिंबाच्या झाडाच्या शेंड्यातल्या साळुंकीच्या कोट्याकडे गेलं. कोट्यातल्या पिलाचा चिवचिवाट कानावर आला. कोट्याच्या शेजारी कावळा त्या नाकाळत्या पिलांना फसवून खायला बसलेला. तो पिलाच्या आईबाचा खोटा आवाज काढून त्यांना बाहेर बोलवत होता आणि ती बाहेर आली की पळवायच्या तयारीत होता. पाटलाला कावळ्यात फसवा मंत्री दिसायला लागला आणि त्या पिल्याच्यात ही 12 बलुती दिसू लागली. बंदुकीची ताकद मनगटात शिरली. दंडाच्या बेडक्या टराटरा फुगल्या. वटावरच्या मिश्या हालायला लागल्या. डोळं रक्ताळलं आणि बंदुकीचा घोडा दाबला. कडाडठो आवाज झाला आणि सापक्यानं कावळा जमिनीवर पडला. त्यामागं साळुंकीचं कोट. त्यातली पिलं अंडं फुटावं तशी जमिनीवर पडून फुटली. गोठ्यात शेणपाणी करणारा नानाच मेलो मेलो म्हणून आरडत पळायला लागला. पाय घसरून आडवा झाला. आवाजानं पाटलीनबाई पोरं बाहेर आली. जनावरं गोठ्यात नाचायला लागली. गावात शेजाऱ्या पाजाऱ्याची पळापळ झाली. मास्तर आणि 12 बलुती आवाज ऐकून घाबरून माघारी वाड्याकडं पळायला लागली. पाटील लिंबाच्या बुंद्याला आधाराला टेकला होता. काय झालं व? पाटलीनं जवळ येत विचारलं. 4 पोरं निस्ती बावरल्यागत बघत होती. पाटलीनबाईनं पटक्यानं घरातनं तवलीवर पाणी आणलं, पाटलाला दिलं आणि हातातली बंदूक घेऊन घरात नेऊन ठेवून दिली. पाटील, आम्हाला कळतात तुमच्या भावना. माणसानं फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करायचं. यश अपयश त्याच्या हातात. आभाळाकडं हात करत मास्तर पाटलाला समजावल्यावानी बोलला, पण पाटील निस्ता मुक्का भैरा झालेला. पाटील, आमची एक विनंती आहे. मनातनं काढून टाका तुम्ही हे. त्यातून मार्ग निघणार नाही. पाटील, खरं सांगू का, आता यांना ही लाचारी उपासमार इतकी अंगवळणी पडली आहे की त्यांना ठाऊकच नाही की त्यांच्या जातीत माणसं माणसासारखी जगू शकतात. मास्तरनं पाटलाला हात जोडले. सारी गरीबडी तोंड पागून निस्ती रखा रखा बघत होती. घटका 2 घटकांनी पाटील विचारातनं बाहेर आला. कसा तरी वसरीला गेला. चौपाळ्यावर बसला. त्याच्या मागं जाऊन जोत्याच्या खाली सारी टेकली. कुणी कुणाशी काही बोलत नव्हतं. मास्तर, या मातीव आमचं लय प्रेम आहे हो. पर फुल्यानं जे म्हणलं होतं ना का आम्हाला इंग्रज चालतील पण आमची नग, ते असं का म्हणाले ते आज उमगलं. पाटील खालचा वड दाताखाली चावीत बोललं. पाटील, ह्या देशात क्रांतीशिवाय पर्याय नाही. आजच्या पददलित समाजानं लढावं, मारावं नाही तर मरावं. कुत्र्यासारख्या जगण्याला काय अर्थ आहे. मास्तर, खरं आहे तुमचं. पाटील, अहो घराघरात उमाजी नाईक, वीर लहुजी वस्ताद जन्माला आले पाहिजेत, कारण आज त्यांच्या विचारांच्या क्रांतीची गरज आहे. उमाजी नायकानं आणि वीर लहुजी वस्तादनं इंग्रजांशी न लढता याच फसव्या भटा बामणांशी कुत्र्याच्या मौतीनं माराय पाहिजे होतं. पाटील मास्तर, त्यासनी काय नावं ठेवावीत. आपली तरी काय कमी येतोय. आता तो गोलबा तो आमचाच आहे ना. जाऊ द्या झालं. खिना 2 खिना वाचा गेल्यावानी ते गप झालं. कुणास काही उमगाना.
मास्तर, त्यासनी डोळा लागलाय, तुम्ही समधी गेलात तर बरं होईन. पाटलीनबाईनं सांगितलं तशी सारी चावड्यावर चालत तिथनं निघून गेली. श्रोते हो, हा होता भाग 11वा. भाग 12वा उद्या. तोपर्यंत नमस्कार.